चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि माझी देवपूजा झालेली आहे, हे बघा. चला तर मग आता थोडा नाश्ता करून घेऊया. आणि नाश्त्यासाठी इथं मी भेळ बनवलेली आहे घरच्या घरी, आणि एकदम साधी भेळ आहे. नमकीन चिवडा आहे, त्यामध्ये सगळं साहित्य टाकलं आणि ही भेळ बनवली. चला तर आता नाश्ता करून घेते. चला तर मग आज काय भाजी केली ते बघूया. आणि इथं मी तुरीची डाळ 1.5 कप आणि 3 मध्यम आकाराचे वांगे घेतले होते. ते बारीक तुकडे करून डाळ आणि वांगे शिजून घेतले. आता आपल्याला याला जास्त घोटून नाही घ्यायचे, अर्धवट ठेवायचे. इकडं मी पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला फोडणी करून घ्यायची. आता फोडणीसाठी मी इथं साहित्य टाकून घेते. जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेते. आता हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. चला तर मग परतून झालेलं आहे. लगेच त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि घरात आपल्याकडं जे रोज वापरतो ते मसाले घेतलेले आहे. हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, हे सगळं मसाला घेतला. आणि त्यामध्ये आता ही डाळ ओतून घ्यायची. तुम्हाला आवश्यकतेनुसार घट पातळच्या आकाराने तुम्ही पाणी टाकून घ्या. मी 1 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता चवीपुरते मीठ टाकून घेऊया. खूप छान हे डाळ वांग लागतं. तुम्ही माझ्या पद्धतीनं हे डाळ वांग करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा, आपलं डाळ वांग आता तयार होईल. आता उकळी आली की यामध्ये कोथिंबीर टाकायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर मग आपल्या डाळ वांग्याला उकळी आलेली आहे. हे बघा, साईडनं उकळी आलेली आहे. आणि पूर्ण खळखळून उकळी काढायची नाही आहे, कारण सगळी तरी निघून जाते आणि चव पण बदलते. आता वरतून थोडीशी कोथिंबीर. आणि नेहमी तिखट वरण आणि साधं वरण करण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी करा की तोंडाला चव येईल आणि सगळे आवडीने खातील. चला तर मग आपलं डाळ वांग तयार आहे.